हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅथ्स प्लस. आज आपण स्कॉलरशिप एक्झामचं प्रिपरेशन स्टार्ट करत आहोत ग्रेड 8साठी. ग्रेड 8साठी स्कॉलरशिप एक्झामचं प्रिपरेशन जेव्हा स्टार्ट करतो आहे तेव्हा आज आपण फर्स्ट पार्ट घेणार आहोत इंटेलिजन्सी टेस्टमधला कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शनचं स्टडी करण्यापूर्वी काही रूल्स किंवा इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोणते ते पहा. फर्स्ट पॉईंट आहे रिमेंबर द लेटर्स अँड देअर सिरियल नंबर्स इन द अल्फाबेट सिक्वेन्स. आपल्याला अल्फाबेट्स जे आहेत ते सिक्वेन्सनुसार माहिती पाहिजेत आणि त्याचे सिरियल नंबर्स. सेकंड पॉईंट, वाईल लोकेटिंग अ लेटर फ्रॉम द राईट एंड द लास्ट लेटर इज काउंटेड ॲज 1. जेव्हा लेटर फ्रॉम द राईट एंडकडून म्हणजे सिक्वेन्स दिलेला आहे त्याच्यातला राईट एंडपासून लास्ट लेटर जे आहे ते काउंटेड ॲज 1 आपण म्हणतो. म्हणजे सिक्वेन्स दिलेला आहे समजा ए बी बी सी असा सिक्वेन्स दिलेला आहे. तर राईट साईडकडून म्हणतो तेव्हा लास्ट लेटर जे आहे त्याला आपण 1 कन्सिडर करणार. म्हणजेच काय, इथे थर्ड पॉईंटमध्ये दिलेले आहे बघा, अ लेटर टू द लेफ्ट साईड ऑफ अ पर्टिक्युलर लेटर इंडिकेट्स द लेटर टू द लेफ्ट साईड ऑफ द रीडर. लेफ्ट साईडला कोणतं लेटर कन्सिडर करायचं, लेटर ए, म्हणजे जे की आपल्या डाव्या हाताच्या बाजूला आहे तेच लेटर आपण लेफ्ट साईडकडून कन्सिडर करणार. सिमिलरली लेटर टू द राईट साईड ऑफ अ पर्टिक्युलर लेटर इंडिकेट्स द लेटर टू द राईट साईड ऑफ द रीडर. त्याचप्रमाणे राईट साईडला कन्सिडर करताना राईट साईडचं आपल्या उजव्या हाताचं फर्स्ट लेटर हे राईट साईडकडून आपण कन्सिडर करणार. फोर्थ पॉईंट काय, ऑब्झर्व द लेटर्स ऑर नंबर्स इन द सिक्वेन्स फ्रॉम इट्स लेफ्ट एंड टू द राईट एंड. जे लेटर्स किंवा नंबरची सिरीज दिलेली असेल त्याच्यामधला जो सिक्वेन्स आहे तो त्याच्या लेफ्ट एंड टू द राईट एंड असा कन्सिडर करणार. म्हणजे क्वेश्चनमध्ये जेव्हा पर्टिक्युलर काही इन्स्ट्रक्शन नाही तेव्हा आपण सुरुवात करणार ती लेफ्ट एंडपासून सुरुवात करणार आणि मग राईट एंडकडे आपण ते रीड करत जाणार. आता बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे. देर आर ऑलवेज अप्स अँड डाऊन्स इन एव्हरी पर्सन्स लाईफ. एक सेंटेन्स दिलेला आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. विच वर्ड ऑकर्स ॲट द फोर्थ प्लेस टू द राईट ऑफ द थर्ड वर्ड टू द लेफ्ट ऑफ द फिफ्थ वर्ड फ्रॉम द बिगिनिंग ऑफ दिस सेंटेन्स. अशा क्वेश्चनच्या मध्ये काय करायचं बघा, पहिल्यांदा आपण फिफ्थ वर्ड फाइंड आउट करणार आहोत. तर फिफ्थ वर्ड कोणता आहे, 1 2 3 4 आणि फिफ्थ वर्ड आहे अँड. थर्ड वर्ड टू द लेफ्ट साईड, थर्ड वर्ड याच्या थर्ड वर्ड आपण शोधणार आहोत लेफ्ट साईडला म्हणजे या बाजूला बघा. 1 2 आणि थर्ड तो आहे आर. अजून पुढे काय विचारलेलं आहे, द फोर्थ वर्ड टू द राईट साईड ऑफ आर. याच्यापासून फोर्थ वर्ड आपल्याला शोधायचा आहे राईट साईडला. म्हणजे आरपासून हा फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ तो वर्ड आहे डाऊन्स. म्हणजे आपला ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. मला वाटतं क्वेश्चन समजलेला असेल. असे क्वेश्चन समजण्यासाठी क्वेश्चन व्यवस्थित रीड करणं. क्वेश्चनमध्ये इथे जे विचारलेलं आहे फोर्थ प्लेस तेव्हा इथून स्टार्ट न करता क्वेश्चन आपण कुठून स्टार्ट करणार आहोत, तर सगळ्यात शेवटी जे दिलेलं आहे त्याच्यापासून इथून आपण गो थ्रू करणार आहोत. म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व करायला इझी जातो. बघा नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द पोझिशन्स ऑफ द लेटर्स इन वर्ड डेली विच आर यूज्ड टू इंडिकेट द वर्ड वुमॅन. डेलीमध्ये असे लेटर्स आहेत त्याच्यापासून आपल्याला वुमॅनचा सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा आहे, तो शोधायचा आहे. बघा आता अशा क्वेश्चनसाठी आपल्याला व्होकॅब्युलरी माहिती असणं गरजेचं आहे. तरीही समजा व्होकॅब्युलरी आपल्याला माहीत नसेल तेव्हा आपण काय करणार, ऑप्शन थ्रू जाणार. म्हणजे पहिल्यांदा आपण ऑप्शनकडे जाणार. आता बघा याला आपण सिक्वेन्स देऊन घेऊ. डी 1 नंबरला आहे, 2 नंबरला ए, आय 3 नंबरला, एल 4 नंबर आणि वाय 5 नंबर. हा लेटरचा सिक्वेन्स झाला. आता आपण इथे लेटर्स पहिल्यांदा आपण ऑप्शन थ्रू बघू. 2 लेटर कोणता आहे, ए, 4th एल, 1 डी आणि 3 नंबरचा आहे आय.
ALDI हे कोणताही मिनिंगफुल वर्ड तयार होत नाही, म्हणजे ऑप्शन हे कॅन्सल आहे. सेकंड ऑप्शन काय आहे? डी. 2 नंबरला A, 3 नंबरला I आणि 5 नंबरला Y. DAIY हेही कोणताही मिनिंगफुल वर्ड नाही जो की सिमिलर असेल वुमॅनसाठी, म्हणून ऑप्शन 2 हे रॉंग आहे. ऑप्शन 3 बघा, 2 नंबरला आहे A, 1 नंबरला आहे D, 5 नंबरला आहे Y आणि 4 नंबरला आहे L. ADYL हाही कोणताही मिनिंगफुल वर्ड नाही, म्हणून ऑप्शन 3 हे रॉंग झालं. आता अशा वेळी आपण एक्झाममध्ये काय करणार, आपल्याला एक्झाममध्ये वेळ वाचवायचा असतो, म्हणून आपण डायरेक्ट क्वेश्चन नंबर या क्वेश्चनसाठी ऑप्शन नंबर 4 याला टिक करून द्यायचं. पण एकदा क्रॉस चेक करूया. इथे 4 नंबरला आहे L, 2 नंबरला आहे A, 1 नंबरला आहे D आणि 5 नंबरला आहे Y. लेडी हा वर्ड वुमॅनचं सिमिलर वर्ड आहे आणि हा एक मिनिंगफुल वर्ड आहे, म्हणून ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. जेव्हा आपल्याला लेडी हा वर्ड माहिती नसतो तेव्हा आपण या ऑप्शन थ्रू जाणार, आणि जेव्हा आपल्याला माहिती असतं तेव्हा काय करणार, आपण डायरेक्टली LADY लेडी हा शब्द लिहिणार आणि मग त्याचा सिक्वेन्स करणार. L किती नंबरला आहे? 4 नंबरला, A 2 नंबरला, D 1 नंबरला आणि Y 5 नंबरला. मग आपण डायरेक्ट ऑप्शन नंबर 4 कडे जाणार. मी दोन्ही पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला जी इझी वाटेल ती तुम्ही करू शकता. इझी म्हणण्यापेक्षा आपल्याला त्यासाठी व्होकॅब्युलरी माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, काउंट युअर डेज बाय गोल्डन आवर्स. हाऊ मेनी टाइम्स डज द वॉवेल ओ ऑकर इन दिस लाईन. या लाईनमध्ये वॉवेल ओ किती वेळा आलेला आहे हे विचारलेलं आहे. मला माहिती आहे तुम्हाला वॉवेल्स माहिती आहेत कोणते आहेत? A, E, I, O आणि U. इंग्लिश अल्फाबेटमध्ये फक्त हे 5च लेटर्स आहेत जे की वॉवेल्स कन्सिडर केलेले जातात आणि बाकीचे जे आहेत 21 ते कॉन्सोनंट्स आहेत. बघा ओ किती वेळा आलेला आहे? 1, 2, 3 आणि 4. किती वेळा आलेला आहे? 4 टाइम्स. म्हणजे आपलं आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 टाइम्स. बघा सेंटेन्स काय दिलेला आहे? फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड सक्सेस. या सेंटेन्समध्ये काय फाइंड आउट करायचं आहे? हाऊ मेनी टाइम्स डज द वोवेल ई ऑकर्स इन द अबव सेंटेन्स. ई किती वेळा आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा 1, 2, 3 अँड 4. ई किती वेळा आलेला आहे? 4 टाइम्स. म्हणजे आपलं ऑप्शन 4 हे करेक्ट ऑप्शन आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? इफ P इज इक्वल टू 2, Q इज इक्वल टू 4, R इज इक्वल टू 6, S इज इक्वल टू 8, T इज इक्वल टू 10, विच ऑफ दी फॉलोइंग नंबर्स इंडिकेट द वर्ड रोज. म्हणजे इथं काय केलेलं आहे? अल्फाबेटची जी सुरुवात आहे ती P पासून स्टार्ट केलेली आहे. P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z आणि Z नंतर परत आपण जाणार आहोत A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O. P पासून स्टार्ट झालेला आहे. पहिल्यांदा असे अल्फाबेट्स आपण अरेंज करून घेणार, मग आपण त्याला सिक्वेन्स देणार जो की या क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. P म्हणजे 2, 4 म्हणजे इवन नंबरचा सिक्वेन्स आपण इथे कन्सिडर करणार आहोत. 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 43, 44, 46, 48, 50 and 52. आता बघा काय विचारलं आहे? रोजसाठी कोणते नंबर्स येतील ते आपल्याला शोधायचं आहे. आरसाठी कोणता आहे? 6,
ओसाठी 52, एससाठी 8 आणि ईसाठी 32. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे 652832. हे ऑप्शन कोणतं आहे बघा 652832. ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. पहिल्यांदा क्वेश्चन व्यवस्थित रीड करून घ्यायचा, त्याच्यानंतर जो सिक्वेन्स दिलेला आहे तो चेक करायचा, त्याच्यानुसार अल्फाबेट्स परत आपण एकदा लिहून घ्यायचे आणि मग आपण आन्सर शोधायचं आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. इन द वर्ड बल्रिश विच लेटर ऑकर्स बिटवीन द लेटर्स ॲट द 4th place from the right end and the second place from the left end. बघा क्वेश्चन रीड करा. इन द वर्ड बुलरिश which letters occurs between the letters at the 4th place from the right end and the second place from the left end. बघा 4th place from the right end. 4th प्लेसला कोण आहे 1 2 3 आणि 4th प्लेसला आहे R. अँड द सेकंड प्लेस फ्रॉम द लेफ्ट एंड. सेकंड प्लेसला कोण आहे लेफ्ट एंडकडून 1 2 यू. याच्यामध्ये कोणतं लेटर आहे तर लेटर एल हे आपलं आन्सर आहे. म्हणजे ऑप्शन 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. थाउजंड्स ऑफ such systems are possible theoretically, but only few have been launched. In this sentence, how many words have 3 successive consonants? आपल्याला 3 successive consonants म्हणजे काय करायचं आहे की इथे 3 successive consonants म्हणजे A, E, I, O आणि U हे ओवेल सोडून सक्सेसिव्ह कॉन्सोनंट्स कुठे कुठे आलेले आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. बघा THO ओवेल आहे, A ओवेल आहे, NDS ND आणि S हे 3 सक्सेसिव्ह कॉन्सोनंट्स आलेले आहेत. त्याच्यानंतर बघा SOF SUCH SYS इथे 3 सक्सेसिव्ह कॉन्सोनंट्स आलेत. TEMS ARE possible POSSI BLE THEORETIC ALLY theoretically LLY but only ONLY NLY. few have been launched LAUNCH. म्हणजे टोटल किती वेळेला आहेत बघा 1 हे 1 2 3 4 आणि 5 टाइम्स सक्सेसिव्ह कॉन्सोनंट्स आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हाऊ मेनी टाइम्स डज इट ओवेल ए ऑकर्स इन दिस सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये ए किती वेळा आलेला आहे हे आपल्याला काउंट करायचं आहे. बघा काउंट करताना ए किती वेळा आलेला आहे. ॲक्शनमध्ये ए HS हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन किती वेळा आलेला आहे बघा 1 2 3 4 5 6 टाइम्स आलेला आहे वॉवेल ए. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. IRGEMINATNO फ्रॉम द गिवन लेटर्स फॉर्म अ meaningful word and find out the second letter to the right of the middle letter. काही लेटर्स दिलेले आहे त्याच्यापासून आपल्याला मिनिंगफुल वर्ड बनवायचा आहे. आता बघा मिनिंगफुल वर्ड होणार आहे जर्मिनेशन. त्यासाठीच आपल्याला काय गरजेचं आहे आपली व्होकॅब्युलरी चांगली असणं गरजेचं आहे. GERMINATION
एन जर्मिनेशन. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 लेटर्स आहेत इथे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 वर्ड्स आहेत, म्हणजे आपण सगळे वर्ड्स यूज केलेले आहेत. आता काय विचारलेलं आहे, मीनिंगफुल वर्डमध्ये फाइंड आउट द सेकंड लेटर. फाइंड आउट द सेकंड लेटर टू द राईट ऑफ द मिडल लेटर. मिडल लेटर कोणतं येणार आहे बघा 1 2 3 4 5, इकडून 5 सोडले, इकडून 1 2 3 4 5 सोडले, मिडल लेटर येणार आहे एन. या मिडल लेटरच्या राईटला टू द राईट फाइंड आउट द सेकंड लेटर टू द मिडल लेटर आहे एन, त्याचं सेकंड लेटर येणार आहे फर्स्ट अँड सेकंड टी, म्हणजे ऑप्शन 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. लेटर टी हे सेकंड लेटर आहे राईट साईडला मिडल लेटरच्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. In the above series, how many times does it occur that an even number is followed by an odd number but not preceded by an odd number? म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे बघा, आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे हाऊ मेनी टाइम्स डज इट ऑकर दॅट अन इवन नंबर इज फॉलोड बाय अन ऑड नंबर बट नॉट प्रिसिडेड बाय अन ऑड नंबर. म्हणजे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे इवन अँड ऑड नंबरचा सिक्वेन्स. मग बघा इवन नंबर आणि ऑड नंबर्स कुठे येतात, इवन ऑड हे सिक्वेन्सली आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे एक्झाम्पल 2 2 3 या पद्धतीनं हे एक एक्झाम्पल आहे. आपण इथे फाइंड आउट करू या सिरीजमध्ये कुठे इवन आणि ऑड नंबर आलेले आहेत. बघा 6 9 2 7 6 2 8 7 2 8 7 दोन इवन नंबर आणि एक ऑड नंबर. त्याच्यानंतर 6 9 9 8 2 6 8 9 6 8 9 दोन इवन नंबर आणि नंतर ऑड नंबर. 7 2 6 2 6 9 2 6 9 7 7 8 9 2 6 7 9 2 6 7 2 6 7 आहे काय 9 2 2 8 7 6. म्हणजे टोटल किती वेळ आलेला आहे बघा 1 2 3 4 आणि 5 नंबरला हा पॅटर्न फॉलो केलेला आहे 5 टाइम्स. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा क्वेश्चन. थाउजंड्स ऑफ स्टार्स इन द प्रिटी स्काय, हंड्रेड्स ऑफ शेल्स ऑन द शोर टुगेदर. इन द अबव लाइन्स हाउ मेनी टाइम्स डू द लेटर्स आर एच अँड टी ऑकर रिस्पेक्टिवली. काय विचारलेलं आहे बघा क्वेश्चन. पोएमचा एक स्टांजा दिलेला आहे, 4 लाईन्स दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला आर एच आणि टी हे किती वेळा आलेलं आहे हे विचारलेलं आहे. महत्त्वाचं आपल्याला फोकस करायचं आहे रिस्पेक्टिवली या वर्डवरती. म्हणजे याचा जो सिक्वेन्स आहे आर एच आणि टीचा हा सिक्वेन्स चेंज नाही करायचा. बघा आर किती वेळा आलेला आहे, थाउजंड्स ऑफ स्टार्स 1 in the pretty sky 2 times, hundreds 3 times, of shells on the shore 4 times, together 5 times. R किती वेळ आलेला आहे 5 times. नंतर बघा H किती वेळ आलेला आहे, H thousands 1 of stars in the pretty sky, hundreds of shells on the shore together. किती वेळ आलेलं आहे बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. याचे आपल्याला 7 टाइम्स दिसून येतं. टी बघा किती वेळ आलेला आहे, टी आलेला आहे 1 2 3 4 5. इथे डबल टी आहे म्हणजे याला 2 टाइम्स कन्सिडर करायचं आहे. 5 ऑन दी 6
शो टुगेदर 7 आणि 8 टी आपल्याला सापडतं 8 टाइम्स. म्हणजे आन्सर कोणतं आहे बघा 5 7 8 म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आता आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ मिळतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. वन्स अगेन थँक्यू.